नमस्कार प्रेक्षक हो, गणेशोत्सव विशेष भागात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। गणेशोत्सवाच्या श्री सिद्धिविनायक न्यासातर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि माझ्यासोबत आहेत श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री सदा सरवणकर साहेब। साहेब नमस्कार, मनपूर्वक स्वागत आणि गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। जाणून घ्यायचे गणपती आणि तुमचं नातं कसं आहे याविषयी, कारण लहानपणापासून आपण गणपतीशी जोडलेलो असतो, त्याविषयी थोडंसं तुमचं नातं कसं आहे? गणपतीचं नातं हे अतिशय जिव्हाळ्याचं। खरं आमची राजकीय जीवनाची सुरुवात प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यानेच झाली। बरेच वर्ष मी त्या मंडळाचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली। खरं सुरुवातच गणेशोत्सव मंडळाने झाली आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं सुरुवातीचं जे गणेशाचं नाव घेऊन आपण सगळ्या गोष्टींची सुरुवात करतो। आम्ही आमच्या राजकीय जीवनाची सुरुवात सुद्धा प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या कार्याने आम्ही केली आणि तोच बाप्पा आज यशोदायी ठरलेला आहे। आणि त्याविषयी जाणून घ्यायचं, आज श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्ष या पदावर तुम्ही आरूढ झालेला आहात, तर ते पद जेव्हा तुम्हाला मिळालं तेव्हा ती भावना कशी होती? निश्चित खूप आनंद वाटला। साधारणतः 15 वर्ष नगरसेवक, 15 वर्ष आमदार राहिल्यानंतर बरीच लोक मंत्रिमंडळात काही मिळावं म्हणून प्रयत्न करतात, पण माझी पहिल्यापासूनची इच्छा होती की गणेश जे सिद्धिविनायकाचा आराध्य दैवत आपल्या विभागात आहे त्याची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळावी। आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळे ती संधी उपलब्ध झाली आणि जे सिद्धिविनायकाची आणि गणेशाची गणेश भक्त आहेत त्यांची सेवा करण्याची अमोल आणि अतिशय मोठी अशी संधी मला प्राप्त झाली। त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आता तुम्ही अध्यक्ष पदावर आल्यापासून काय नवीन योजना किंवा काय सेवा तुम्ही आपल्या भक्तांसाठी देणार आहात त्याविषयी थोडंसं? निश्चित सिद्धिविनायक हे अखंड हिंदूंचं एक आराध्य दैवत। या मंदिरामध्ये भक्तांची निश्चित आजपर्यंत गैरसोय ही दिसते आपल्याला। लाखो भक्त येत आहेत, रांगेत उभं राहायला जागा नाही, त्यांना पिण्याची व्यवस्था नाही, इतर कुठल्याही व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आजपर्यंत झालेलं नाही। आणि त्यामुळे हा सगळा प्रयत्न आहे की या आलेल्या गणेश भक्तांना चांगल्यात चांगली सेवा ही उपलब्ध करून द्यावी। आणि त्यासाठी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली की या सगळ्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला। मी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त करीन। इतिहासात एवढी मोठी रक्कम म्हणजे जवळजवळ 500 कोटी रुपये हे शासनाच्या आदेशानुसार या भक्तांच्या सुविधांसाठी देण्यात आले। मला असं वाटतं भविष्यात ज्या अपुऱ्या आपल्याला वाटते भक्तांसाठी ज्या सुविधा त्या पूर्ण होतील आणि एक जगातलं सर्वोत्कृष्ट सुविधाने युक्त असं, आणि अर्थात सिद्धिविनायक हे दैवतच असं आहे ते नासाला पावतंय। त्यामुळे जे भक्तगण येतात त्यांना विश्वास येतो की भविष्यात आपली काही अडचण होणार नाही किंवा गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ। साहेब, सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे इथे खूप आरोग्य सेवा देखील पुरवल्या जातात, तर आरोग्य सेवांविषयी बाहेरच्या म्हणजे महाराष्ट्र बाहेरच्या लोकांना जास्ती माहिती आहे, पण म्हणजे मध्य प्रदेश असू दे, गुजरात असू दे, बंगाल असू दे, पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्याबद्दल माहिती नाहीये, तर त्या आरोग्य सेवांविषयी थोडीशी माहिती द्यावी। न्यासाच्या वतीने जे गरीब रुग्ण असतात, गरजू रुग्ण असतात, या रुग्णांची शस्त्रक्रिया जर होणार असेल तर त्या शस्त्रक्रियेसाठी साधारणतः 25,000 रुपये ही मदत केली जाते। साधारणतः दररोज 500 ते 800 रुग्णांना संपूर्ण महाराष्ट्रातील मदत केली जाते। ही मदत वाढवावी अशा प्रकारची भावना एकनाथजी शिंदे साहेबांची आहे। जे 25,000 देतोय ते पण 50,000 द्यावे अशा प्रकारचा त्यांचाही इच्छा आहे। मला असं वाटतं ही मदत आपण म्हणतो ते खरं आहे, मुंबईपेक्षा महाराष्ट्रातल्या इतर भागातनं खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात। अर्थात तिकडे गरिबी आहे, रुग्णांवरती उपचार करण्यासाठी आवश्यक ती निधी आणि सेवा ही तशी देणारी हॉस्पिटल्स नाहीत, त्यामुळे ऑनलाईन ही सगळी व्यवस्था आहे। त्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक इथे येतात। आम्ही
जात पात धर्म पंथ पक्ष काही न बघता जो रुग्ण आहे तो आपला आहे आणि त्या भावनेने सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने मदत केली जाते. अनेक सुविधा त्यानंतर आहेत. आता या ठिकाणी डोळ्याचं शिबिर, काही आर्ट वरती तपासणी करण्याचं, त्यानंतर डायलिसिस सेंटर विविध भागात सुरू केलेले आहेत. एक काळाची गरज म्हणून ह्या सगळ्या सेवा सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आहेत. एक आनंदाची गोष्ट अशी की बाजूलाच एक 7 मजली रुग्णालय हे तयार होते. काही दिवसातच त्या रुग्णालयाचं सुद्धा लोकार्पण होईल आणि सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक अशी सर्व सेवा त्या रुग्णालयाच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे. सिद्धिविनायक त्या बाबतीत मला असं वाटतंय की सक्षम आहे सगळं करण्यासाठी. त्यांच्या इच्छेने सगळी सेवा पूर्ण होईल. आपण महाराष्ट्राबद्दल बोललो, आता भारताबद्दल बोलूया. भारत आता लवकरच महासत्तेकडे आपलं वाटचाल करत आहे, तर भारतासाठी तुम्ही काय मनोकामना करणार सिद्धिविनायकाच्या चरणी? आम्ही रोजच ही प्रार्थना सिद्धिविनायकाच्या चरणी करतो. आपला देश सुदृढ आणि सक्षम बनव. देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आज जगभरात आपल्या देशाची कीर्ती पोचवत आहेत आणि त्याला बळ प्राप्त होत त्यांना आणि जगभरात आपला भारताचा डंका पिटो आणि आपल्या सर्व भारतीयांना स्वाभिमान वाटेल अशा प्रकारचं नावलौकिक ह्या देशाचं हो, अशा प्रकारची आम्ही सिद्धिविनायकाकडे प्रार्थना करतो. आणि समाजोपयोगी काम करण्यासाठी तुमचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं, अग्रेसर आहात, तर तुम्हालाही उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभू दे ही सिद्धिविनायकाच्या मी प्रार्थना व्यक्त करते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. थँक्यू.